नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, हे पहा आपण केसर आंबा, हा केसर आंबा लावलेला आपल्याला आणखीन 1 वर्ष झालं नाही. तर सरासरी याला 12 6 18 म्हणजे 18 महिने झाले बघा. त्या झाडाला 18 महिने झाले आणि पहा तुम्ही हे झाड बी एकदम कसं मजबूत, थोडं मजबूत बनलेत. तर माझ्या अंदाजाने आपले कंप्लीट 2 वर्ष दिवाळीसाठी पूर्ण होते आणि तिथून पुढे आंब्याला तोर लागतो. तर या वर्षी या झाडाला काही काळाने आंबे येतील. तर हे आपला सध्या इथं वरच्या ठिकाणी इथं 700 झाड आहे, 2 एकर आंबा आहे. आपण आंबा 10 बाय 15 लावलाय. तर शेतकरी मित्रांनो, 10 बाय 15 आंबा लावण्याचं कारण म्हणजे पहा तुम्ही, 10 बाय 15 जर आंबा लावला तर ह्या दोन्ही झाडामधील अंतर हे किती 10 फूट आहे. हे 2 वर्षामध्ये हे 10 फूट अंतर हे जुळून जाते. किती, हे 10 फूट अंतर 2 वर्ष, आणखीन 2-3 वर्षात जुळून जाईल. म्हणजे ह्या झाडाची पुन्हा आंबेगळ होणार नाही हवा आली तरी. आणि हे जे मधलं अंतर राहते काय 15 फूट, तर हे अंतर आपण 15 फूट ठेवल्यानंतर ह्याच्यात आपल्याला आंतरपीक काही घेता येते. आणि आपण आंतरपीक घेणं खूप आवश्यक आहे. कारण ही जमीन आहे का, हे आंतरपीक घेतल्यानंतर ही पूर्ण आंब्यापासून इकडे 15 फूट जमीन ही पूर्ण पाण्याखाली राहते. काय पूर्ण पाण्याखाली राहते आणि पूर्ण ही पाण्याखाली राहिल्यामुळे ह्या आंब्याची जितकी हाईट राहील तितक्या मुळे ह्या लांबलेल्या असतात. म्हणजे आज आंब्याची हाईट ही सध्या 4 ते 5 फूट हाईट आहे. म्हणजे ह्या आंब्याच्या मुळे 5 फुटापर्यंत, म्हणजे सरासरी पाहिलं तर बघा 5 फुटापर्यंत इथवर आल्यामुळे. आणि आपण जर ह्या मधल्या ह्याच्यामध्ये आंतरपीक कांदा असो, अगर दुसरं भुईमूग कुठं काही हे जर घेतलं रबीमध्ये, दुसरं म्हणजे खरीप सोडता रब्बी हंगाम मध्ये दुसरं काही पीक घेतलं तर याचं पूर्ण जमीन ही पूर्ण ओली राहते. आणि उन्हाळ्यामध्ये लय झालं 2 महिने पाणी जरी कमी पडलं त्या टायमाला फक्त ड्रिपने त्या आंब्याच्या आसपास पाणी जरी सुटलं तर ही ओलावा जमीन आणि ह्याच्यामुळं झाडाला कसल्याच प्रकारे काही धोका होत नाही. उलट झाड हे कमी पाणी असलं तरी उन्हाळ्यामध्ये जिवंत राहतं. तरी आपण बघा, जर आपल्याला आंब्याच्या झाडाची लागवड जर करायची 10 बाय 15 वर करा, अवश्य करा. म्हणजे मध्ये आपल्याला आंतरपीक घेऊन पाणी देता येत आहे आणि आपल्या रानाची पूर्ण मशागत राहते. पाहिजे रान किती एकदम स्वच्छ आहे, सगळं रान एकदम स्वच्छ. आपण सध्या कांदा पेरलाय, आंतरपीक कांदा घेतलाय. आता हे कांदा घेतल्यानंतर त्याच्यात पुन्हा आम्हाला दुसरं काहीतरी एक कांदा नेल्यानंतर करायचंय. हे काही कांदा आहे, हा बघा, हे कांदा पेरलेला, कांदा बी छानपैकी उगवलाय. हे का आपण पाहू शकता हे. तर आता हे कांदा घेतल्यानंतर पुन्हा आणखी काहीतरी उन्हाळ्यात थोडं दुसरं पीक घ्यायचं, म्हणजे या झाडाला भरपूर पाणी राहतंय त्याच्यामुळं खास कारण. आणि नंतर पुन्हा ड्रिपने पाणी आपल्याला एप्रिल मे महिन्यात ड्रिपने पाणी सोडायचं. 1 एकरला 2 तास 3 तास पाणी अवश्य सोडावंच लागतं हप्त्यामध्ये, कमीत कमी 3 ते 4 तास. त्याशिवाय झाड मजबूत राहत नाही आणि झाडाला पालवी हे चांगल्यापैकी फुटते. तर आपल्याला ह्या वर्षी हे आंब्याचे झाड ते तोर धरायचं आहे. आता त्या टायमाला 3रं वर्ष चालू होतंय. तर जास्त काही नाही, पण काही का होईना थोडाफार 4-5 किलो आकार भरणं असा आंब्याचा तोर धरायचा आपल्याला, म्हणजे आंबे निघतील असं या पद्धतीने वाटतं. या वर्षी आपल्या झाडाला ह्या आंबे येतील. काय फक्त किती, आणि आपले आंबे लावल्यानंतर त्यात आपलं काहीच नुकसान झालं नाही. आता आपलं आंतरपीक घेता आलंय. फक्त राहिले किती, एक 20 गुंठ म्हणजे अर्धा एकर आपलं राणे बसून राहतं फक्त आंब्याची लाईन, आणि बाकी इतर ठिकाणी आपलं पीक घेता येते. तरी आपल्याला असेच आंब्याची माहितीचे व्हिडिओ, तसेच हवामान अंदाजाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.